राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रीकरणाच्या मुद्द्यावरनं सध्या जोरदार चर्चा सुरू आहे आणि याचवरून भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खोचक टोला लगावलाय। पवार कुटुंब एकत्र येणार अशा चर्चा होतातच, पण त्या प्रत्यक्षात येत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे। अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे एवढाच त्यांचा पक्ष आहे। जयंत पाटील, रोहित पवार हे बाजूला उभे असतात, त्यामुळे फक्त चर्चा होतात, निर्णय होत नाहीत असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय। अशा प्रकारच्या चर्चा पवार फॅमिलीच्या बाबतीमध्ये नेहमीच होतात, पण पुढे जाऊन ते मटेरियलाइज नाही होत, म्हणजे प्रत्यक्षात येत नाही। आताही जी सारखी चर्चा चालली आहे की अजितदादा, सुप्रियाताई, शरद पवार एवढाच त्यांचा पक्ष आहे। जयंत पाटील वगैरे सगळेजण हे असे लांब उभे असतात, काय तुम्ही निर्णय केला सांगा। तर ह्या तीन जणं मिळून पार्टी होती, रोहित पवार वगैरे सगळे लांबच आहेत। तर या तीन जणांचं एकत्रीकरण अशी चर्चा खूप वेळ चालते, पण ती मटेरियलाइज गेल्या 2-2.5 वर्षात झाली नाही, माहीत नाही। आता अधिकृतपणे ह्याच्यावरती शरद पवारच बोलू शकतील किंवा अधिकृत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीनं सांगितलं जाईल की नेमकं काय चालू आहे, त्याच्यावरती मी भाष्य करणं, कारण मी त्या पार्टीचा पण नाही, मी त्या महाविकास आघाडीचा पण नाही, मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि आमचे वरिष्ठ नेते या विषयामध्ये सविस्तरपणे तुमच्याशी बोलू शकतील। चर्चांना काही अर्थ नाही, कारण ज्यावेळेस अजितदादा पवारांचा गट वेगळा झाला त्याच वेळेस ज्यांना जायचं होतं ते सर्व आमदार महाराष्ट्र विधान परिषदेचे ते अजितदादा गटाला गेले। त्या कालखंडामध्ये मलाही निरोप दिला होता की तुम्ही अजितदादा पवार गटामध्ये या, परंतु त्यावेळेस मी काही अजितदादा पवार गटामध्ये गेलो नाही, शरद पवार साहेबांबरोबरच राहिलो आणि आता हे पवार साहेबांबरोबरच राहणार आहे। शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब एकत्रच होते, एकत्र आज आहेत। फक्त वादाचा मुद्दा एवढाच आहे की एनडीए सोबत किंवा महायुतीसोबत जायला हरकत नाही अशी अजितदादांची भूमिका होती आणि अजितदादांचं म्हणणं हेच होतं की पवार साहेबांना तुम्हाला शिवसेना जर चालते तर बीजेपी का चालत नाही। त्यामुळे जर पवार साहेब जर कदाचित आमच्यासोबत आले असते, मी अनेक वेळेला मागणी केली होती की राजकारणामध्ये असे निर्णय बदलायचे असतात, देशाच्या फायद्यासाठी निर्णय बदलायचे असतात। नरेंद्र मोदी हे विकास पुरुष आहेत, ते आपण पाहिलेलं आहे 10-11 वर्षामधलं देशामधलं डेव्हलपमेंट। आणि पवार साहेबांसारखा माणूस जर आमच्यासोबत आला, नरेंद्र मोदींच्या खांद्याला लावून या देशाच्या प्रगतीसाठी, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि देशाच्या विकासासाठी ते जर आले असते तर कदाचित शरद पवार साहेब या देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असते। जर सुरुवातीला ते आमच्यासोबत 2014 मध्ये आले असते आणि आता वेळ की गेलेली नाही आहे। अजूनही जर पवार साहेब, शरद पवार साहेब आणि अजितदादा एकत्र येऊन जर त्यांचा आम्हाला महायुतीला महाराष्ट्रामध्ये पाठिंबा मिळत असेल, देशामध्ये इंडियाला पाठिंबा मिळत असेल तर शरद पवार साहेबांचं स्वागतच आहे। माझं मत वेट अँड वॉच असं आहे। आम्हाला काय उलट जेवढे लोक येतील बरोबर तेवढं चांगलंच आहे ना, त्याच्यामध्ये आम्ही सुप्रियाताईंना शुभेच्छा देतो येण्यासाठी, पण अजित पवारांनी शेवटचं ठरवायचं काय करायचं ते। आम्ही उगाच आपलं असं नाही करू शकत ना की कुणाला आपल्याला सल्ला नाही विचारला तरी रोज सल्ला द्यायला आपण काय सकाळी 9 वाजता प्रेसवर बोलणारे नाही होत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।